भाषणातही उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर जी टीका केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता आणि विशेषतः ठाकरे ब्रँड संपवता येणार नाही असेही ते उद्धव ठाकरे म्हणाले। त्यावर फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी बोल बच्चन भैरवी असा केला। बोल बच्चन भैरवीवर मी बोलणार नाही। बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदीपासून घेतली। नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत। जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना आहे त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन आहेत, ज्युनियर बोलबच्चन, पण त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात। आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहेत। लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत। विशेषतः प्रेसिडेंट ट्रम्पनं काल 18व्या वेळा सांगितलं, काल 18व्या वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध मी थांबवलं। आणि नरेंद्र मोदी बोलबच्चन असले तरी त्यांची दातखिळी त्या विषयावरती अद्याप बसलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने असं म्हटलं की निवडणुकांनंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट केलं जाईल। आमच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे। या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगानं आपल्या नियमात बदल केले। आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी। आतापर्यंत हे नियम नव्हते। 2024ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहेत। मग मतदार याद्या असतील, EVM संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत। जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं, त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा आम्ही मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला। तेजस्वी घोसाळकर यांना मुंबई बँकेचे संचालक पद दिले, भाजपसोबत जाण्याची नांदी म्हणायचं का? ह्या विषयावरती मी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य यासाठी करत नाही की विनोद घोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत, अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जुने जाणते आमचे सहकारी आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला, त्यांचे चिरंजीव गेले ते आणि त्या मुलीचे पती त्यांनी गमावलेले आहेत। ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे। अभिषेक घोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते। त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका। ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते। राऊत साहेब, तुम्ही म्हणता की